तुमचे पैसे बँकेमध्ये सेफ आहे असं तुम्हाला वाटतं का? आपल्याला सर्वांना माहिती आहे, बँक आपल्याला व्याज देते फक्त 3%, सेव्हिंग अकाउंट 3%. परंतु इन्फ्लेशन, महागाईचा दर याला जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर ते कमीत कमी 6 ते 7% आहे. म्हणजे जर 1 लाख रुपये आपण 10 वर्षासाठी बँकेत ठेवले तर त्याची परचेस पॉवर म्हणजे वस्तू खरेदी करण्याची क्षमता 1 लाख रुपयाच्या ऐवजी 74,000 होते. म्हणजेच काय होतंय की आपण मायनस मध्ये जात आहोत. पण आपल्याला सांगणार, बँक आपल्याला सांगते का? नाही. म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे जर तुमच्याकडे तुमच्या 100 रुपयाचे 110 रुपये झाले आणि वस्तूची किंमत जर 107 रुपये असेल तर आपण वस्तू घेऊन सुद्धा आपल्याकडे 3 रुपये उरलेले असतात. हे 100 रुपयाच्या भाषेत 3 रुपये सांगतो, हेच तुमचे लाखाच्या भाषेत, 10 लाखाच्या भाषेत, 1 करोडच्या भाषेत वेगळे होतील. मी प्रदीप चौधरी, फायनान्समधील 30 वर्षाचा अनुभव घेऊन तुम्हाला सांगतो की बँकेतल्या व्याजापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकतात. म्हणून कमेंटमध्ये इन्व्हेस्ट म्हणून लिहा आणि आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू.